मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. प्रभू श्रीराम भाग 3. कालच्या भागामध्ये आपण म्हटलं की तेव्हापासून रामरायाच्या व्यक्तिमत्वाचे पडसाद सगळ्या कलांवर कसे पडत आहेत त्याची थोडीशी माहिती आपण घेऊया. आज आपण नाट्य या कलेविषयी बघूया. नाट्य या कलेवर रामकथेचा कसा प्रभाव झाला आहे ते जाणून घेऊया. संस्कृत नाटककारांना राम हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. रामायण हे त्यांना सुरुवातीपासूनच प्रेरणा देणारी ठरलेली गोष्ट. वैदिक आख्यानं, उपनिषदं यांच्यातल्या कथांपेक्षा सुद्धा रामायणातील घटना आणि त्यामागचे मनोभाव हृदयस्पर्शी आहेत. म्हणूनच संस्कृत नाटककारांनासुद्धा रामायण म्हणजे हा जणू खजिनाच सापडला. भास या नाटककाराच्या बालचरित, अभिषेक, प्रतिमा या 3ही नाटकात मिळून समग्र रामकथा नाट्यबद्ध झालेली आपल्याला दिसते. भासाच्या नंतर बरीच शतके रामकथेवर नाटक लिहिलं गेलं नाही. इसवी सनाच्या 7व्या शतकाच्या उत्तरार्धातसुद्धा भवभूतीने रामकथेवर महावीर चरित आणि उत्तर रामचरित अशी 2 नाटकं लिहिली. संस्कृत नाटकांच्या निर्मितीच्या शेवटच्या काळामध्ये रामायणाचा कविमनावर पुनश्च प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. राजशेखराचे बालरामायण, जयदेवाचे प्रसन्न राघव, मुरारीचे अथर्व राघव इत्यादी. बहुतेक सगळ्या देशी भाषांमध्ये रामकथेचे एखादं तरी नाटक आढळतेच. अण्णासाहेब किर्लोस्करांचे रामराज्यवियोग, मामा वरेरकरांचे भूमिकन्या सीता ही मराठीमध्ये रामकथेतील नाटकंसुद्धा आणि रामकथेवर चित्रपट अखिल भारतात विपुल संख्येमध्ये आहेत, अजूनही होत आहेत. रामलीला नावाचं लोकनाट्य उत्तर भारतामध्ये आजही प्रचलित आहे आणि अतिशय लोकप्रिय आहे. आता नृत्यकलेवर सुद्धा रामकथेचा खूप प्रभाव होता. तो कसा, तो थोडक्यात पाहूया. रामकथेवरची विदग्ध नृत्य आणि लोकनृत्य भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. केरळात कृष्णनाट्यम ही कृष्णविषयक नृत्यपद्धती जशी प्रचलित आहे तशी रामाविषयीची रामनाट्यम ही नृत्यलीला ही केरळामध्ये प्रसिद्ध आहे. कथक, कथकली, भरतनाट्यम इत्यादी विदग्ध परंपरेतसुद्धा राम, लक्ष्मण, सीता ही रामायणातील व्यक्तींवरचे नृत्यप्रसंग बसवलेले आपल्याला दिसतात. अलीकडेच सचिन शंकर यांनी रामायणावर एक लोकनृत्य बसवले असून महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रयोग सुरू होते बरेच दिवस. त्या नृत्याची पदं आपल्या आधुनिक वाल्मिकी असा ज्यांचा उल्लेख आपण करतो त्या आपल्या गदी माडगुळकरांनी लिहिली होती. काव्यामधून सुद्धा रामकथेचे पडसाद आपल्याला उमटलेले दिसतात. अखिल भारतातल्या अगणित कवींना रामकथेने प्रेरणा दिलेली आहे. राम हा या कवींचा चिरंतन आदर्श आहे. रामायणाचा नायक एकच आणि तो म्हणजे राम, तोच सगळ्या ग्रंथांचा केंद्रबिंदू. ते एक सुसंघटित असं काव्य आहे. त्यामुळे नंतरच्या कवींना त्याचा आदर्श पुढे ठेवणं सोपं झालं. अनुष्टुप छंद हा रामायणातच अवतीर्ण झाला आणि नंतरच्या संस्कृत कवींनी त्याचा मुक्तपणे स्वीकार केला. संस्कृत भाषेप्रमाणे देशी भाषांमध्ये सुद्धा, त्यातल्या साहित्यामध्ये सुद्धा रामकथेने प्रमुख स्थान मिळवलेलं आपल्याला दिसतं. तमिळमधलं कंबन रामायण, तेलुगूमधलं द्विपद रामायण, मल्याळममधलं अध्यात्म रामायण, हिंदीतले रामचरितमानस, मराठीतले भावार्थ रामायण, मोरोपंती रामायणे याशिवाय रामकथेवर स्फुटकाव्यही अनेक झाली. प्रत्येक भाषेच्या लोकगीतांमधून सुद्धा रामसीतेची गीतं विपुल प्रमाणात आढळतात. या सर्व संस्कृत, प्राकृत, देशी भाषातील आणि लोकसाहित्यामधील रामकथेने रामाला आसेतू हिमालय अधळ स्थान मिळालेलं आहे. गेली कित्येक शतके रामकथेचे पठण आणि श्रवण भारतामध्ये सर्वत्र चालू आहे.
बौद्ध आणि जैन हेही रामकथेच्या प्रभावातून सुटलेले नाहीत. बौद्धांचं दशरथ जातक, अनामक जातक यामध्ये सुद्धा रामकथेचे बौद्धरूप आपल्याला पाहायला मिळतं. परधर्मी अकबर बादशहाला सुद्धा रामकथा आवडली, इतकी आवडली की त्याने रामायण फारसीमध्ये अनुवादित करण्याचा आदेश दिला. कंबोडिया, लाओस, थायलंड इत्यादी देशांमध्ये सुद्धा त्यांची स्वतःची अशी रामाख्याने आहेत आणि ती अतिशय लोकप्रिय आहेत. अगदी अलीकडच्या काळामध्ये श्री ग दि माडगूळकर यांनी मराठीमध्ये गीत रामायण लिहिलं आणि ते खूपच लोकप्रिय ठरलं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. काव्य, नृत्य, नाट्य यासारखं चित्रकलेवर सुद्धा रामकथेचा प्रभाव पूर्वीपासूनच झालेला दिसतो. कसा तो पाहूया उद्याच्या भागात.